KDM किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत सगळ्यांचं। आज मी ना एक मस्त पारंपरिक रेसिपी सांगणार आहे आणि ती रेसिपी महत्त्वाची पण आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये। जावई म्हटलं की सगळ्यांना माहिती आहे की एक अति महत्त्वाची आणि VVIP व्यक्ती असते सगळ्यांच्याच आयुष्यात। ते नातंच तसं आहे। बट जेव्हा हा जावई घरी येणार असं कळलं तर घरी होणारी धावपळ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। जावई घरी येणार म्हटल्यावर दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। एक तर आला त्यांचा मानपान आणि दुसरे त्यांच्यासाठी जेवण। पण नॉनव्हेज न खाणाऱ्या फॅमिलींसाठी हा एक खूपच मोठा महत्त्वाचा विषय ठरतो। त्यांना टेन्शन येतं की जावई येणार, आता त्यांना काय खायला द्यायचं। पण आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये, फूड कल्चरमध्ये ना अशी एक रेसिपी आहे जी नॉनव्हेजलाही तोडीस तोड आहे। तुम्हाला सगळ्यांना कळलंच असेल, थंबनेल पण आहेच आहे। तो आज आपण बनवणार आहोत अशीच एक सोप्या पद्धतीने तयार होणारी मासवडी। आता ही मासवडी म्हटलं ना की सगळ्यांना टेन्शन येतं, धडकीच भरते। कारण मासवडीची आत्तापर्यंतची जी प्रोसेस आपल्याला माहिती आहे ती खूप कॉम्प्लिकेटेड माहिती आहे। पण माझ्यावर विश्वास ठेवा, आज मी जी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे ना, ह्या रेसिपीमुळे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आणि पहिल्यांदा जरी करत असाल ही रेसिपी किंवा मासवडी जर पहिल्यांदा जरी करत असाल तरी तुम्ही ही मासवडी इझिली बनवू शकणार आहे। तर ही रेसिपी न स्किप करता व्हिडिओ पूर्णपणे बघा। प्रमाण, पद्धत खूप महत्त्वाची, तरच ही रेसिपी तुमची सक्सेसफुल होणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नीट बघा आणि घरी ट्राय करा। रेसिपी तर मी एकदम सोप्या पद्धतीने दाखवणारच आहे, पण तुम्हाला अगदी चांगल्या पद्धतीने कळावं म्हणून मी ही पूर्ण रेसिपी 3 पार्ट्समध्ये डिवाइड केली आहे। पहिला पार्ट आहे मासवडीचा मसाला किंवा सारण, दुसरा पार्ट आहे मासवडीचं कव्हर किंवा ज्याला आपण पिठलं म्हणतो, आणि तिसरा पार्ट आहे मासवडीचा झणझणीत रस्सा। तर चला मग स्टार्ट करूया। फर्स्ट पार्टपासून बनवूया मासवडीचं सारण। हे जे आता आपण वडीचं सारण बनवणार आहे त्याच्यासाठी आपण काही खडे मसाले भाजून घेणार आहोत। आपण एक पॅन चांगली तापवून घेतली आहे गॅसवर, त्याच्यामध्ये टाकतोय 2 टीस्पून धने, 1 टीस्पून जिरं, साधारणतः 3 ते 4 हिरवी वेलची, एक 7 ते 8 काळी मिरीचे दाणे, 5 ते 6 लवंगा, दालचिनीचा 1 इंचाचा तुकडा, आणि याला आता आपण छान भाजून घेणार आहे। आता हे जे खडे मसाले आहेत ना, याला साधारणतः 1 ते 1.5 मिनटं खूप झाला, छान खरपूस भाजून झालेत आपले। आता आपण काय करतोय, हा फर्स्ट पार्ट आहे तर ह्याला पण बाउल नंबर 1, पहिल्या बाउलमध्ये आपण हे खडे मसाले भाजलेले काढून घेतोय। खडे मसाले आता आपण एका वाटीत काढून घेतलेत। आपण पॅन परत गॅसवर ठेवली। आता आपण त्याच्यात टाकतोय एक अर्धी वाटी पांढरे तीळ आणि साधारणतः 1 मोठा चमचा खसखस। तुम्ही बघू शकता छान तडतडलेत पांढरे तीळ, एकदम मस्त भाजून झालंय। ह्या सगळ्याला आपण सेकंड बाउलमध्ये काढून घेऊयात। तीळ आणि खसखस चांगले भाजून झाले की कढईला परत गॅसवर ठेवायचं आणि त्या कढई चांगली तापली की त्याच्यात अर्धा वाटी खोबरं टाकायचं। आता तुम्ही बघू शकता आपलं खोबरे ना छान हलकं तांबूस कलरचं भाजून झालेलं आहे। भाजलेल्या खोबऱ्याला आपण काढतोय तीळ आणि खसखसच्याच बाउलमध्ये। कढईला पुन्हा एकदा गॅसवर ठेवले, 2 टेबलस्पून साधारण तेल। या तेलामध्ये आपण घेतोय उभा बारीक चिरलेला कांदा। आता तुम्ही बघू शकता कांदा छान असा तांबूस परतला, हलका तांबूस। आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत साधारणतः 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि त्याला परत एकदा 2 ते 3 मिनिट आपण परतून घेणार आहोत। आता तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं छान कांदा आणि लसूण दोन्ही परतले आणि हे सगळं काढतोय मी तिसऱ्या बाउलमध्ये। आपण जे 3 बाउल बनवले होते त्यातला पहिला बाउल जो होता खड्या मसाल्याचा, तो खडा मसाला आता आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन आहे ना त्याला बारीक त्याची पूड करून घेणार आहे। तर मी आता मिक्सरच्या भांड्यात सगळे खडे मसाले टाकलेत। आता छान अशी पावडर झाली आहे खडे मसाल्यांची। आता ह्या सेम मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकायचं आहे खोबरं, खसखस आणि पांढरे तीळ। याचं जे मिश्रण आपण भाजून घेतलं होतं ते टाकायचं आहे आणि याला परत एकदा मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे। आता आपलं खोबरं आणि ते सगळं वाटून झालेलं आहे। आता या सेम मिक्सरच्या भांड्यात आपण टाकतोय कांदा आणि लसूण जो आपण परतून घेतला आहे तो पूर्ण याच्यात टाकतोय। त्याच्यानंतर याच्यात आपल्याला टाकायचे साधारणतः 2 मोठे चमचे शेंगदाणे, थोडीशी हळद, साधारणतः अर्धा टीस्पून,
एक साधारणतः मोठा चमचा तिखट, लाल तिखट, 2 चमचे काळा मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ. आणि हे आपल्याला परत छान बारीक करून घ्यायचं आहे. आपण पाणी वापरलेलं नाही आहे, ह्याच्यात पाणी वापरायचं नाही. कांदा आणि लसूण याला जे पाणी सुटणार आहे त्याच्यातच आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. सो एक्स्ट्रा पाणी वरतून टाकायचं नाही आहे. आणि आपलं हे सारण, मासवडीचं सारण रेडी झालं आहे. वळूया पुढच्या सेगमेंटकडे. फर्स्ट सेगमेंट आपला कंप्लीट झाला आहे, फर्स्ट पार्ट कंप्लीट झाला आहे. मासवडीचं सारण रेडी झालं आहे. आता पुढचा जो पार्ट आहे त्याच्यात आपण बनवणार आहोत मासवडीचं पिठलं किंवा त्याचं कव्हर. तर चला स्टार्ट करूया. तर आपलं मासवडीचं सारण तयार झालं आहे. मिक्सरला जरा आता आराम देऊया, आपण बराच मिक्सर वापरला आहे. आता पुढचं जे आपण पिठलं बनवणार आहे मासवडीचं, त्याच्यासाठी मी खलबत्ता वापरतो आहे. खलबत्त्यामध्ये आपण घेतो आहे साधारणतः 4 ते 5 मिरच्या, एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 टीस्पून जिरं आणि थोडंसं मीठ. मीठ टाकल्याने काय होतं माहिती का, ह्याला वाटायला सोपं जातं. त्याला छान असं कुटून घेऊयात. आता तुम्ही बघू शकता आपलं वाटण रेडी झालं आहे. ही अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. आपलं झणझणीत वाटण रेडी आहे. आपण ते एका बाउलमध्ये बाजूला काढून ठेवलं आहे. आता मी गॅसवर परत ठेवतो आहे आपली पॅन अशी छान कडकडीत गरम होऊन द्यायची. गरम झाले की त्याच्यात टाकायचे 2 मोठे चमचे तेल. तेलात आपल्याला टाकायचे साधारणतः 1 टीस्पून हिंग. आणि या हिंगाला आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. एक साधारणतः अर्धा मिनिट लागतो हिंग परतायला. हिंग परतून झालं की त्याच्यात आपण जो ठेचा बनवला आहे तो पॅनमध्ये घ्यायचा आहे. पॅनमध्ये घेतल्यावर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या ठेच्याला आपण साधारणतः 1.5 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आता साधारणतः 1 ते 1.5 मिनिटं आपण मसाला परतून झाला आहे, आपला वाटण परतून झालं आहे. आता त्याच्यात टाकतो आहे आपण थोडीशी हळद. आणि हळद पण आपण साधारणतः एक अर्धा मिनिट परतून घेऊ. हळद परतून झाली की त्याच्यात टाकायचे चवीपुरतं मीठ. आणि याला परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि परत साधारणतः 2 ते 3 मिनिटं याला परतून घ्यायचं आहे. आता इथं सर्वात महत्त्वाचं आहे ते पाण्याचं प्रमाण. जर तुम्ही 1.5 वाटी बेसन घेणार असाल तर 2 वाटी पाणी घ्या. म्हणजे काय की बेसनापेक्षा थोडंसं पाणी जास्त पाहिजे. आता मी इथं साधारणतः 2 कप पाणी घेतो आहे. अशी छान उकळी आली ना ह्या सगळ्या मिश्रणाला की गॅस आपण बारीक करायचा. बारीक करून काय केलं, आपण 2 वाटी पाणी घेतलं आहे. सो आपण 1.5 वाटी बेसन पीठ घेतो आहे. आणि बेसन पीठ घेताना हे असं सीव करून घ्यायचं आहे. एक मोठी गाळणी असते त्याच्यात सीव करून घ्यायचं आहे. आणि करताना आहे ना कंटिन्यूस ह्याच्यातल्या गुठळ्या मोडत राहायच्यात आपल्याला. जेव्हा जेव्हा असं बेसन पीठ आपण सीव करून घेतो तेव्हा तेव्हा ज्या गुठळ्या होतात त्या फोडून घ्या. एकदमच सगळं बेसन पीठ टाकू नका. थोडं थोडं बेसन पीठ टाकायचं, गुठळ्या फोडायच्या नीट व्यवस्थित आणि परत बेसन पीठ टाकायचं. सो अशा छान प्रत्येक वेळेस थोडं थोडं बेसन पीठ टाकून गुठळ्या फोडून घेतल्या की अशी कन्सिस्टन्सी येते आणि आपलं पिठलं रेडी होतं. आता हे आपलं पिठलं फायनली रेडी झाले. आता आपण याला थोडंसं झाकण ठेवून थोडं 1 ते 2 मिनटं शिजवून घेऊ. 2 मिनटं आता पहिल्यांदा वाफवून घेतल्यानंतर झाकण काढायचं आणि याच्या गुठळ्या परत एकदा नीट मोडून घ्यायच्या. त्याला एकजीव करायचं चांगलं. गुठळ्या मोडून झाल्या की परत एकदा झाकण ठेवायचं आणि सेकंड सायकल परत 2 मिनटासाठी याला वाफवून घ्यायचं. आता 2 मिनटं झालेत. पुन्हा एकदा झाकण काढलं मी. त्याला चांगलं फेटून घेतोय. आपलं पिठलं रेडी झालं आहे हे. आणि आता मी गॅस बंद करतोय. आपलं पिठलं रेडी झालंय छान. आणि आता काय झालं, पिठलं मी झाकून ठेवलं आहे कारण पिठलं आपल्याला गरम ठेवायचं आहे. गरमच पिठलं छान थापता येईल, त्याला क्रॅक्स येणार नाहीत, वड्या पडताना त्याला कुठेही चिरा पडणार नाहीत. सो पिठलं आपल्याला गरमच ठेवायचं आहे. आता मी काय केलं, एक सुती कपडा घेतला आहे कॉटनचा, छान धुतलेला. आणि हा मॉइस्ट आहे. मॉइस्ट असला तरी आहे ना, आपण एक पाण्याचा सपका मारायचा मिडलला. त्याच्यावर थोडं खोबऱ्याचा किस टाकायचा, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आणि ह्याच्यावर आपल्याला गरम गरम पिठलं घ्यायचं आहे आणि ते आपल्याला छान थापून घ्यायचं आहे.
आता आपण पिठलं चांगलं थापून घेतले. आता आपण ह्याच्यावर टाकतोय सारण. सारण टाकताना खूप जास्तही टाकू नका, खूप कमीही टाकू नका, एकदम प्रमाणात सारण घ्यायचं. आता सारण टाकून झालंय. आता काय करायचंय, हे कापड असं पकडायचं, हलकसं याला फोल्ड करायचं या सारणावर. फोल्ड मारल्यानंतर दुसरा फोल्ड परत असा घडीवर घडी करून घ्यायची आणि ह्याला छान माशाचा आकार द्यायचा प्रयत्न करायचा. मस्त आपली वडी तयार झाली आहे. आता हिला आहे ना आपण बाजूला ठेवू. जर तुमच्याकडे एक्स्ट्रा पीठ असेल तर तुम्ही अशाच 1-2 वड्या करून घ्या. हा मस्त असा शेप द्या त्याला आणि ह्याला आता थोड्या वेळ बाजूला ठेवूया आपण. आता जो आपला तिसरा सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहोत ह्या मासवडीची झणझणीत तर्रीवाला रस्सा. सो तो आधी बनवूया, त्या रस्स्यानंतर ह्याला आपण खापा करूयात ह्याच्या. सो आता सध्या ही वडी बाजूला ठेवूयात. सेकंड स्टेज जी आहे ना मासवडीची, ती वडी बनवायची, ती आपली कंप्लीट झाली आणि हीच फार डिफिकल्ट प्रोसेस आहे. आता आपण चाललोय थर्ड स्टेजकडे. थर्ड प्रोसेस बघतोय आपण, ज्याच्यामध्ये आपण बनवणार आहे मासवडीचा झणझणीत रस्सा. कढई आपण गॅसवर ठेवली आहे. कढई चांगली तापली की त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2 मोठे चमचे तेल. तेल चांगलं तापलं की त्याच्यात एक मोठा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि त्याला थोडं परतून घ्यायचं. कांदा असा गोल्डन ब्राऊन कलरचा झाला की त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला 2 चमचे चणा डाळ किंवा हरभरा डाळ आणि याला परत एक 2 मिनटं आपण परतण्यासाठी वेळ देऊया. आता 2 मिनटं डाळ कांद्याबरोबर चांगली परतली आहे. आता ह्याच्यात टाकायचं आहे अर्धी वाटी किसलेलं खोबरं आणि याला परत एक 2 मिनटासाठी आपण परतून घ्यायचं आहे. आता कांदा, डाळ आणि खोबऱ्याचा किस चांगला परतून झालाय. आता मी गॅस बंद करतोय आणि याला थोडं थंड व्हायला ठेवून देतोय बाजूला. हे मिश्रण चांगलं थंड झालं की याला आपण मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आपण टाकतोय 2 मोठे चमचे लाल तिखट, 2 मोठे चमचे काळा मसाला, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा गरम मसाला. नंतर टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी, कारण आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरवरून आणि याला मिक्सरमधून चांगलं बारीक करून घेऊ. आपलं वाटण आता छान रेडी झालं आहे. आता वाटण बाजूला ठेवू. आपण पुढच्या रस्स्याच्या प्रोसेससाठी कढई मी गॅसवर ठेवली आहे. ती छान तापली की त्याच्यात टाकायचं आहे साधारणतः एक 4 ते 5 चमचे तेल. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यात टाकायची आहे अर्धा चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडली की त्याच्यात टाकायचे अर्धा चमचा जिरं. जिरं चांगलं फुललं की त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं हिंग. हिंग थोडंसं परतलं एक अर्ध्या मिनिटासाठी की ह्याच्यात जे आपण वाटण बनवलं होतं ते पूर्णच्या पूर्ण ह्याच्यात आपल्याला टाकायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. आता छान हे आपलं परतून झाले 2 मिनिटासाठी. आता आपण ह्याच्यात टाकतोय गरम पाणी. आपल्याला रस्सा बनवायचा आहे, तर तुम्ही गरम पाणी जेवढं टाकाल, आपल्याला पातळ रस्सा बनवायचा आहे, तो 1 ते 2 ग्लास पाणी तुम्ही ह्या रस्सा बनवण्यासाठी टाकू शकता. 2 ग्लास पाणी टाकल्यावर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि याला परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला उकळी येण्यासाठी गॅसवर ठेवून द्यायचं आहे. एक साधारणतः छान 3 ते 4 मिनटं ह्याला आपण उकळी आणून दिली आहे. झाकण न ठेवता ही उकळी आणायची आहे आणि अशी उकळी आली ना की छान अशी थोडीशी कोथिंबीर ह्याच्यावरनं अशी टाकायची, बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि मग गॅस बंद करायचा. आपला रस्सा रेडी. आता आपला रस्सा एकदम झणझणीत तर्रीवाला रेडी झाला आहे. आता ही जी वडी बनवली होती आपण मासवडी, हिच्या आपण वड्या पाडून घेतोय. वड्या पाडताना ना खूप जास्त पातळ वड्या करायच्या नाहीत, खूप जास्त थिक पण ठेवायच्या नाहीत. अशा मापात त्याच्या वड्या कट करून घ्यायच्या. मी साधारणतः 1 सेंटीमीटर ते 1.5 सेंटीमीटरच्या वड्या कट करून घेतल्या तिथे.
तुम्ही बघितलंच की किती सोपी पद्धत आहे, एकदम सोप्या पद्धतीने ही मासवडी, हिचा मस्त हा तर्रीवाला रस्सा रेडी झालाय। घाबरण्याची काही गरज नाही। ज्यांना धडकी भरते मासवडीचं नाव ऐकूनच त्यांच्यासाठी हा व्हिडिओ फार छान होणार आहे। आता फायनली हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि ही जर रेसिपी तुम्ही घरी ट्राय कराल तर मला कमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्स नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या भन्नाट रेसिपी बरोबर KDM किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।